पदं जी आहेत त्यांनी अनेक संस्था त्यांच्या आहेत आणि शेवटी त्यांनी एकच गेल्या अनेक वर्षामध्ये काम केलं की सर्वसामान्य लोकांना न्याय देणं। आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जी काही त्यांनी कामं पाहिली, नगरविकास मंत्री म्हणून कामं पाहिली, SR त्यांच्याकडे आहे, त्याच्या तिकडे झोपडपट्ट्या आहेत आणि इतरही जी काही हक्काची घरं देण्याचं जो काही त्यांचं स्वप्न आहे त्यांनी आता बोलून दाखवलेलं आहे। आणि म्हणून स्लम फ्री पुणे, स्लम फ्री महाराष्ट्र हे सगळं जे काही एक स्वप्न आहे, बाळासाहेबांचे स्वप्न मुंबई झोपडपट्टीमुक्त करणं, 40 लाख लोकांना घरं देणं, याची आपण सुरुवात केली आहे। पण पुण्यामध्ये देखील त्यांच्या अनुभवाचा यामध्ये फायदा होईल आणि सर्वसामान्य हक्काचं जे स्वप्न असतं घराचं, यांचा मोठा सिंहाचा वाटा आणि योगदान ठरेल। मी त्यांचे सर्व लोक या ठिकाणी, अमित बागुल आहेत, कपिल बागुल आहेत, अभिषेक बागुल त्यांच्या सौभाग्यवती देखील आहेत आणि सर्व पदाधिकारी काँग्रेसचे प्रमुख या ठिकाणी आलेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। तुम्ही आता बागुल साहेब कार्यकर्त्यांच्या पक्षात आलेला आहात। इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, इथं कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि आपला अजेंडा एकच आहे, विकास, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट। त्यामुळे तुमचं जे काय ध्येय आहे पुण्याचा विकास करणं, शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल, कुठेही कधीही अडचण येणार नाही। मी आपल्या पाठीशी खंबीरपणे कायम उभा आहे। आमची सगळी टीम पुण्यातली आपल्यासोबत आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो। पुन्हा एकदा आपलं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो। शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। योग्य वेळी त्यांनी या पक्षात प्रवेश केला का वाटतं? काँग्रेस पाहायला गेलं त्या पद्धतीने मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, या ठिकाणी मोठा धक्का आहे। खरं म्हणजे काँग्रेस विधानसभेच्या धक्क्यातून अजून सावरलेली नाही, कारण आमच्या लाडक्या बहिणींनी जो काही धक्का दिलेला आहे त्यांना अजून त्याच्यातून ते बाहेर आले नाहीत। पण आता आणखी मोठा एक धक्का पुण्यामध्ये त्यांना आबासाहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे। शेवटी धक्क्याचा विषय मी सांगत नाही, पण एक विकासाला चालना देणारा पक्ष, विकासाच्यासाठी पाठीशी उभा राहणारा पक्ष, आणि म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे। मी नक्कीच त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणार। ज्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण वारंवार वक्तव्य करतात ऑपरेशन सिंदूर असेल किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये, खरं म्हणजे जेव्हा लोक दुर्लक्षित होतात, जेव्हा त्यांच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं, त्यावेळेस असं काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवायच्या आणि मग ते ब्रेकिंग न्यूज होतील अशा प्रकारचं चर्चेमध्ये राहण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे। खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी गेले 2014 पासून जे आतापर्यंत जे देशासाठी काम केलेले आहे हे सर्व श्रुत आहे आणि आम्ही देखील NDAचे घटक म्हणून त्यांच्या सोबत आहोत आणि आज आपला देश पुढे जातोय, देश विकसित होतोय। आज देशाचा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे। $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी जी आहे ती अचीव करतोय आपण। 11व्या नंबरवर, 5व्या नंबरवर आर्थिक व्यवस्था आली आहे, 4थ्यावरून 3ऱ्यावर नेण्याचा प्रयत्न। हा जो काही ही जी काही दुखी आहे जी आहे ही त्यांच्या वक्तव्यातून दिसते आणि एखाद्या लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आता मोदीजी फक्त देशात नाही तर जगभरामध्ये नंबर 1चे पॉप्युलर लीडर आहेत आणि मग एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले त्याची गंभीर दखल घेतली जाते। अशा प्रकारचा हा केविलवाना प्रयत्न आहे, हा सूर्यावर थुंकण्याचा आहे आणि म्हणून याचा निषेध आणि निंदा जेवढी करावी तेवढी थोडी आहे। आणि राहुल गांधी देखील विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात आणि पाकिस्तान जे सांगते ते खरं मानतात। 1 तास आपण युद्ध हरलो होतो याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो। ही कसली देशभक्ती आहे? हा देशद्रोह आहे, देशाची बेईमानी आहे आणि हे पाकिस्तानचं प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे आणि म्हणून देशातली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। वक्तव्य केलं होतं, बदली आत्मविश्वासाने केलं होतं, पण आता ते म्हणतात की एपिस्टाईन ज्या अमेरिकेच्या केला जातो त्यांचं आणि मोदींचं काय नेमकं घडून सांगावं? जी भाषा बदलली असं वाटतं? त्यांची भाषा बदलली म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही, फक्त बोलून जायचं, चर्चेत राहायचं। ते आता दुर्लक्षित झालेले आहे, कोणी लक्ष
झालं की मग त्याच्यामध्ये चर्चेत राहण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. काही केविलवाना प्रयत्न आहे. पक्षश्रेष्ठींकडून काही शाबासकी मिळवणे यासाठी देखील हा, आता त्यांना चर्चेत यायचं आहे. त्यांची म्हणजे प्रधानमंत्री महोदयांच्यावर टीका केली की पक्षामध्ये मग त्यांची दखल घेतली जाते. परंतु तुम्ही कुणावर टीका करताय? तुम्ही देशप्रेमावर संशय व्यक्त करताय, तुम्ही लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करताय, प्रधानमंत्र्यांवर संशय व्यक्त करताय. ही कुठली तुमची देशभक्ती आहे? हे तुम्हाला पक्षाने तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं, तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी हा केलेला प्रयत्न. परंतु ही देशातली जनता जी आहे, तुम्ही जेवढं मोदीजींवर आरोप कराल तेवढी या देशातली जनता त्यांच्यासोबत राहणार आहे. सर, पण हे एप्सिनचं नाव घेऊन, एप्सिन फाईलचं नाव घेऊन कुठेतरी मोदींची बदनामी करण्याचं काम सुरू आहे. त्यांना जनता धडा शिकवेल ना. ज्यांनी 2014 पूर्वी पाहिलं 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, कितीतरी स्कॅम आहेत. आणि म्हणून तर आज बागुल साहेब आमच्या पक्षात आलेले आहेत. आणि म्हणून हे जे काही स्कॅम इतके पाहिले आणि 2014 नंतर एक तरी घोटाळा तुम्ही दाखवा, एक तरी डाग दाखवा. बेदाग प्रधानमंत्र्याला कसं बदनाम करायचं अशा प्रकारचा हा केविलवाना हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातली जनता तर त्यांना उत्तर देईलच, परंतु देशातली जनता देखील त्यांना माफ करणार नाही. सर, यही हिंदी में सवाल है कि एपिस्टेन फाइल को लेकर पृथ्वीराज चौहान बार बार बयान दे रहे हैं. क्या लगता है क्यों ये बयान दे रहे हैं और ये बोल रहे हैं कि अभी सरकार ने इसको खुलासा करना चाहिए? देखिए, ये जो पृथ्वीराज चौहान जी है बहुत ही मुख्यमंत्री रह चुके व्यक्ति है. उन्होंने ऐसी बयानबाजी करना ये निंदाजनक है और उसका निषेध करे उतना कम है, क्योंकि अभी वो दुर्लक्षित रह चुके हैं. उनके ऊपर कोई इसका ध्यान नहीं है, तो पार्टी उनके ऊपर ध्यान दे, ऐसी उनकी कोशिश है. प्रधानमंत्री जी ने जो काम किया है देश के लिए, देश को आगे बढ़ाने के लिए, देश को आर्थिक महासत्ता बनाने के लिए, 11वें नंबर से 5वें नंबर पे, चौथे नंबर पे लाना, अभी तीसरे नंबर पे अर्थव्यवस्था को लाना, ये कोई मजाक की बात नहीं है. और देश आगे बढ़ रहा है. इसकी जो जलन है, इसकी जो दर्द है, इसकी जो तकलीफ है, ये जो कांग्रेस को दिखाई पड़ रही है. पृथ्वीराज चौहान और राहुल गांधी विदेश में जाकर प्रधानमंत्री जी के ऊपर आशंका जताते, हमारे फौज के ऊपर, लश्कर जो हमारी सीमा पर काम कर रहा है, ऑपरेशन सिंदूर में काम कर रहा है, उसके ऊपर भरोसा. ये कैसी देशभक्ति है? ये कैसा देश प्रेम है? और इसलिए मैं ये कहूँगा, ये सूरज पर थूकने वाला प्रयास. ये मैं इतना ही कहूँगा कि जितना प्रधानमंत्री जी के बारे में गलत बोलेंगे उतने ये 140 करोड़ जनता प्रधानमंत्री जी के साथ रहेगी और इनको मुंह तोड़ जवाब देगी. इनकी हालत अब देखिए, लोकसभा में देखो, विधानसभा में देखिए क्या हालत है उनकी. अब आने वाले चुनाव में कैसे सर्वाइवल होना, इस बड़े व्यक्ति पर आरोप करना, प्रधानमंत्री जी के ऊपर आरोप लगाने के बाद एक सनसनाटी फैलाने की कोशिश करना, ये बहुत ही कहते हैं ना कि ये ऐसी कोशिश है कि लोगों का ध्यान अपने तरफ आकृष्ट करने के लिए. लेकिन जनता बहुत ही समझदार है, जनता उनको पूरा सबक सिखाएगी. सर, 19 दिसंबर को देश के पंतप्रधान बदलने की भाषा की थी पृथ्वीराज चौहान ने. अब ये बोल रहे हैं कि इसके बारे में खुलासा करो. तो अब भाषा बदल गई है, आरोप लगा चुके हैं, लेकिन एविडेंस तो देना चाहिए, सबूत तो देना चाहिए. बोलकर हो गया, अभी तो उनको सबूत देना चाहिए अगर उनके पास सबूत है तो. और या नहीं तो और लोगों को, जनता जो है उनको सबक सिखाएगी, जरूर सबक सिखाएगी. और मैं इतना ही कहता हूँ, जब जब लोगों ने प्रधानमंत्री जी के ऊपर आरोप लगाया, अब 2014 से लेकर अब तक क्या क्या कहे उन्होंने, चौकीदार चोर है, कब्र खुदेगी, ये होगा वो होगा, उनकी जिन्होंने कहा उनकी खुद गई, वो एक खड्डे में गए. और इसीलिए मैं इतना ही कहूँगा कि देश का विकास हो रहा है, उसमें आगे बढ़ाओ, हाथ बढ़ाओ, आगे बढ़ो. ये ऐसे झूठ का आरोप लगाकर कोई जनता उनके साथ जाने वाली नहीं. जनता उनको जरूर सबक सिखाएगी. सर, एक प्रश्न है, चर्चा सुरू आहे. सगळीकडे मतदान शांततेत होतंय. उद्या सगळा रिझल्ट येईल. उद्या उद्या शिवसेना काही ठिकाणी भाजप बरोबर एकत्र आहे, महायुती लढली आहे. पण एकंदरीत सगळं जर पाहिलं
तर लोकसभेमध्ये महायुती जिंकली आहे, विधानसभेत महायुती जिंकली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीलाच विजय मिळाला. महानगरपालिकेची चर्चा सुरू आहे